तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्ष चव्हाण. तर मित्रांनो, मी आणि काका सकाळी सकाळी निघालो होतो फाट्यावर जाण्यासाठी. क्या हुई? कारण की इथे येऊन बघायचं होतं आपल्याला, ही साफसफाई चालू आहे तिथे आपली पाईपलाईन फुटून जाते की वाचून जायचं ते बघायला आलो होतो आम्ही इथे. चल झूठा. आम्ही तिथे होतो तोपर्यंत तर काही पाईपलाईन फुटली नाही म्हणून मी आणि काका निघालो परत घराकडे जाण्यासाठी. आणि घरी येऊन आपल्या कांद्यांकडे बघितलं तर असं वाटत होतं द्यावा यांच्यावर मारून रोटर, पण म्हटलं पहिले चालू करून घेऊ आपण मोटर. आणि घरी येऊन बघितलं तर आपल्या कोंबड्यांची कालच्या प्रमाणेच कजा चालू होती बो. माझ्याकडून त्यांची कजा तर काही बघितली जात नव्हती. मग काय एक कोंबड्याला धरून घेतलं आणि त्यांची कजा मिटवून दिली. आणि आपल्या कोंबड्याचा नख तुम्ही बघू शकता. आणि याचा नख बघून काही लोक म्हणतील कोंबड्यांची कजा मिटवून दिली. मी आणि काका निघालो सटाण्याला जाण्यासाठी, कारण की आम्हाला किराणा करायचा होता. आणि 60 फुटीला आपला चैतन्य भाऊ भेटून गेला भाजीपाला विकताना. आणि त्याच्या शेजारीच आपले मामा पण वांगी विकायला बसले होते. मग काही किराणा घेण्याच्या दुकानात पोहोचून गेलो. चोरांना व्हायला पाहिजे जेल, सुरुवातीलाच घेऊन घेतलं ॲलोवेरा तेल. मग काय चिठ्ठीवर लिहिलेली एक एक वस्तू पण आणणी सुरू होऊन गेली. एवढा किराणा बघून भरत नव्हतं आमचं मन, म्हणून घेऊन घेतले आम्ही साबण. आणि आपलं पूर्ण किराणाचा हिशोब पण मारणं चालू होऊन गेला. किराणा वगैरे घेतला गेला. मग काय आपली जी बबन काका आणि गोट्या पण भेटून गेला होता आपल्याला. मग काय किराण्याच्या पोतड्या घेऊन मी आणि काका निघालो घराकडे जाण्यासाठी. आणि जर ब्लॉग भारी वाटला असेल तर फॉलो करून घ्या.